DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिकच्या सातूरमधील महादेववाडी येथील खोका मार्केट समोर आज सकाळी एक भीषण घटना घडली आहे। दोबाडे परिवारातील 5 महिला, 2 पुरुष आणि एका लहान बाळाला भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सदर ठिकाणी पिंपळाचे झाड तोडण्याचे काम सुरू होते। झाडाजवळच रोडच्या डब्याला धक्का लागून ते डिझेल सांडले आणि काही क्षणातच कुणीतरी त्या ठिकाणी बिडी ओढल्याने मोठा स्फोट झाला आणि आजूबाजूचे लोक त्यात भाजले गेले। या घटनेबाबत अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश भंडुरे यांनी सविस्तर माहिती दिली। नदीच्या पुलावर एक पिंपळाचं झाड तोडण्याचं काम चालू होतं। जे कामगार झाड तोडण्यासाठी आले होते त्यांनी त्याचा पेट्रोलचा डबा खाली ठेवला होता। नाही, ते झाड कोणाच्या मार्फत तोडण्याचं काम चालू होतं? ती पूर्ण माहिती माझ्याकडे नाही, पण जेव्हा झाड तोडायच्या वेळी त्यांनी तो पेट्रोलचा डबा खाली ठेवला होता, तो चुकून त्यांनी तो रस्त्यावर ठेवला आणि समोरून गाडी येत होती आणि ती गाडीचं टायर त्या पेट्रोलच्या कॅनवर गेलं आणि पेट्रोलच्या कॅनवर गेल्यानंतर ती कॅन फुटल्यानंतर इथे एक आजोबा विडी पित होते। विडी पित असल्यामुळे ते पेट्रोल त्याच्यावर पडल्यानंतर ऑटोमॅटिक तिने आग पकडली। आग पकडल्यामध्ये टोटल 6 ते 7 लोक हे जळलेले आहेत। इथे पेट्रोल का काय होतं ते डिझेल त्याच्यावरनं 4 व्हीलर गेली, सगळे म्हणजे सांडलं ते। आणि इथं एक बाबा बसून होता, त्यांनी बिडी पेटवली म्हणून धक्का झाला। आणि काय काम चालू होतं? काहीतरी पिंपळा झाडे काहीतरी तोडताच काम चाललंय, काहीतरी काय चालू काहीतरी झाड तोडत होते। मला 5 मिनिटापूर्वी माझ्या खोकावडी सातपूर मटन मार्केटच्या इथं आग लागल्याची घटना झालेली आहे। तुम्ही ताबडतोब आम्ही त्या पद्धतीने ताबडतोब घटनास्थळी येऊन सदर ठिकाणी पाहणी केली असता असं ऐकण्यात आलं की एक डिझेलची टँकवर गाडी जाऊन आणि एक माणूस बिडी पीत होता, त्याच्यात तो फ्लॅश झाला। 5-6 लोक इंजर्ड झालेले आणि त्यांना खाजगी जखमी होऊन त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट वाहनांनी नेलेले। घटनेची माहिती मिळताच सातूर पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तातडीने उपचारासाठी काहींना खासगी रुग्णालयात तर काहींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।